नरहरी झिरवळ यांना आउट करणार आणि धनंजय मुंडे यांची एंट्री होणार अशा चर्चा सगळीकडे रंगलेल्या आहेत आणि खुद्द धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मला काम करायचंय, मला काम करण्यासाठी तुम्ही आता संधी द्या. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ही जी काही बातमी ही बातमी सर्वत्र पसरते आणि सर्व स्तरांवरनं या विषयांवर चर्चा होण्याची आता गोष्ट चालू आहे. तर नेमकं काय आहे की या गोष्टी योग्य आहेत, अयोग्य आहेत, धनंजय मुंडे यांची एंट्री होईल का नाही होणार, या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. करुणा मुंडे यांनी देखील काय प्रतिक्रिया दिल्या त्याही तुम्हाला दाखवणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला तर विसरायचंच नाही मित्रांनो, लाईकला तर पैसे पडतच नाही. बघा, धनंजय मुंडे ज्यांना आका संबोधलं जातं, वाल्मिक कराडचे आका. तर वाल्मिक कराड देखील आका होते, पण वाल्मिक कराडांचे आका म्हणजे धनंजय मुंडे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, ओके, परत अजून बीड मधलं एक मोठं हत्या प्रकरण, सरपंचाची हत्या प्रकरण आणि अजून इतर काही, या सगळ्या गोष्टींमध्ये हात असलेले धनंजय मुंडे यांना अजित पवार परत एंट्री देतील का? अजित पवारांचं सोडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एंट्री देतील का? एकदा करुणा मुंडे काय म्हटल्या ते बघा आणि मग आपण परत एकदा याच्यावर बोलू. महाराष्ट्राच्या सगळ्यांची मोठा गुंडा जे आहे ते धनंजय मुंडे आहे आणि अजितदादांनी सगळे लोकांचे समोर सभामध्ये शब्द दिलेला आहे की गुंडे लोकांना मी संपवणार. आणि धनंजय मुंडेला कसं मंत्रिपद देतील मला तर वाटत नाही की देणार आहे. आणि क्योंकि धनंजय मुंडेनी खूप लोकांचे मर्डरमध्ये हात आहे. संगीन डिगोले, काका गर्जे, संतोष देशमुख, महादेव मुंडे, आणि स्वतःची बायकोला रोडवरती सोडून आणि स्वतःच्या मुलाबाळांना रोडवरती सोडून रोड की धूल खाण्यासाठी असे व्यक्तीला जरी मंत्रिपद दिला तर हे महाराष्ट्रासाठी खूप काला दिवस असणार आहे. आणि मला नाही वाटत की देवेंद्र फडणवीस साहेब जोपर्यंत सत्तामध्ये आहे असे राक्षस लोकांना संधी मिळेल, मला असं नाही वाटत. क्योंकि मला देवेंद्र भाऊ वरती विश्वास आहे. जसं आज देवेंद्र भाऊनी वाल्मिक कराडला जेल दाखवली तसंच एक दिवस धनंजय मुंडेला पण देवेंद्र भाऊ जेल दाखवणार आहे. मला हे बातची खात्री आहे. चालत असते आणि चालू ठेवावं लागते क्योंकि कार्यकर्त्यांची दिशाभूल करावं लागते. हे सगळं राजकारण मी घरामध्ये बघितलेलं आहे की कार्यकर्त्यांना कसं दिशाभूल करेन. राजकारण ही त्याला येतात फक्त हेच, ते लोकांची दिशाभूल करणं, लोकांना आश्वासनवरती ठेवणं, लोकांना ब्लॅकमेल करणं. कोणी जरी महिला आमदार या खासदार मंत्री आहे त्यांच्या पाठीमागे मुला सोडणार घाणेरडी गोष्टीसाठी, आणि कोणी आमदार पुरुष आहे त्यांच्या पाठीमागे महिला सोडणार, त्यांचे सगळे असं वाईट गोष्टी करणार आणि व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार. हे सगळे गोष्टीमध्ये धनंजय मुंडे माहिर आहे. तर मुद्दा परत तिथंच फिरून येतो, तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. ऑलरेडी भाजपची प्रतिमा एवढी काही खराब झाली आहे. भाजपमध्ये जे काही गुंड पोचले जात आहेत त्या गुंडांमुळे देवेंद्र फडणवीस वारंवार अडचणीत येत आहेत. काल परवाचंच उदाहरण बघा ना, गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातला वाद. गोपीचंद पडळकर यांनी ज्या पद्धतीने जयंत पाटलांवर यांच्यावर ज्या पद्धतीने शब्दांची चिखलफेक केली होती, अक्षरशः संस्कृतीला लाजवेल, महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवेल अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील युवा नेत्याने चांगलंच भाषण दिलं. ज्या पद्धतीने आपण या महाराष्ट्रामध्ये संस्कृती नाचवण्याचं काम आणि कलंकित मुख्यमंत्री तो म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा शब्दांमध्ये टीका केली. तर देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींना परत एकदा सामोरे जाणार का? कारण की जर आपण मागचा 6 महिन्यापूर्वीचा इतिहास बघितला तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकवटला होता. तरीही राजीनामा घ्यायला 2 महिने लागले होते अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसांना. जो माणूस राजीनामा सहसा देत नाही, लवकर देत नाहीये, किंवा त्याच्याकडे राजीनामा मागायला या लोकांना लाज वाटते का, घाबरता का काय, का यांचे जे काही मागचे पितळ आहे त्या सगळ्यांचे जे काही गुपित गोष्टी आहेत त्या सगळ्यांचे जे काही राजकारण आहे, भांडकारण आहे, ओके, खोटाटेपण आहे, यांचे जे काही घोटाळे आहेत ते घोटाळे धनंजय मुंडेंना माहिती असतील आणि म्हणूनच त्यांचे राजीनामा घेण्यासाठी एवढा उशीर लागला.
शेवटी फायनली संपूर्ण महाराष्ट्राने जोर लावला आणि कुठंतरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. मग या सगळ्या गोष्टी परत एकदा जर धनंजय मुंडे यांना इन केलं तर या गोष्टी परत घडतील का? तर नक्कीच घडतील. कारण की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांची शैली राहिली आहे आणि धनंजय मुंडे यांचं नाव आहे ते अक्षरशः सगळ्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, सगळ्या खात्यांमध्ये. फार शेतकऱ्यांचा भ्रष्टाचार काढला होता यांनी, बरंच नाव आठवत नाही, तर तो शेतकऱ्यांच्या जे काही पंप वगैरे जे काही अवजारे असतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार काढला होता. एवढा मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला होता कृषी खात्यामध्ये असताना. जर त्यांना परत एकदा संधी दिली तर मग भ्रष्टाचार होतील. बरं, भ्रष्टाचार ठीक आहे, ठीक तर म्हणता येणार नाही, पण जे काही पद्धतीने गुंडगिरी चालते त्या गुंडगिरीला परत एकदा वाव देते का देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस, मला तरी वाटतं की देवेंद्र फडणवीस या वेळेस खूप काही बारकाईने आणि खूप काही चौकसपणे राहून या गोष्टीवर निर्णय घेतील. राहिला विषय अजित पवारांचा. आता एकाच पक्षात असल्यामुळे दोघांनी मिळून पक्ष फोडला असं देखील म्हटलं तरी चालेल, किंवा अजित पवारांनी पक्ष फोडला त्याला साथ म्हणून धनंजय मुंडे हे गेले. तर धनंजय मुंडे यांना सगळ्या काही बारकावे माहिती असतील. कशा पद्धतीने पक्ष फोडला, कशा पद्धतीने रणनीती झाली, कशा पद्धतीने कोणाचे घोटाळे कसे. त्यांना एकनाथ शिंदे यांना 50 खोके दिले होते, यांना किती खोके दिले ते काही बाहेर आलेले नाहीये. कारण की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं असे काही आरोप वगैरे काही करण्यात आले नव्हते. तर हे जे काही 50 खोके किंवा त्याला सिमिलर असणारे हे लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून ज्या पद्धतीने शिंदे गटामध्ये हालचाली चालू आहेत की हा पक्ष सोडून आता भाजपमध्ये, आता शिंदेचा पक्ष म्हटला म्हणजे भाजपची दुसरी पार्टी, बरोबर. शिंदे शिवसेना म्हटली म्हणजे भाजप बी टीम असं सगळीकडे म्हटलं जातं. आपण म्हणतो, सगळीच म्हणता. तशाच पद्धतीने अजित पवार यांचा जो काही गट आहे तो पण भाजपची बी टीम आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर अजित पवार ही चूक कधीही करणार नाही असं तरी या क्षणाला वाटत आहे. कारण की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या जागेवर कोकाटेंना घेतलं, कोकाटे वारंवार वादाच्या भोवऱ्यात त्यांच्यामुळे अजित पवारांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. त्याच्यानंतर आला अजित पवारांचं DYSPचं केस. आता त्या केसमध्ये अजित पवार पहिलेच फसले आहेत. त्या कशी तरी सावरता हळूहळू ते अजून लोक विसरलेले नाहीयेत. आणि म्हणून परत एकदा अजित पवार धनंजय मुंडेंना इन करतील का? तर नाही करणार, 100% नाही करणार. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद का पाहिजे? काल परवाच आपण एक व्हिडिओ बनवला होता की यांना तो जो काही सरकारी बंगला भेटलेला आहे तो सरकारी बंगला सोडायचा नाहीये. सरकारच्या ज्या काही सोयी सुविधा मिळतात त्या यांना सोडायच्या नाहीये. सरकारची मालमत्ता यूज करण्यासाठी, सरकारचे नोकर चाकर गाड्या घोड्या वापरण्यासाठी यांना मुभा असते आणि ते पण IT हे फिरत असतात. आणि कारण काय दिलं धनंजय मुंडेने की मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मुलगी आजारी वगैरे असते असं कारण दिलं त्यावेळेस. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण परिपाक बघितला तर धनंजय मुंडे यांना कधीच एंट्री मिळणार नाही परत एकदा. कारण की मागचा त्यांचा सगळा कान जर उपसला ना आपण, तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राची जनता एवढी चिघडली, एवढी वैतागली आहे या महायुती सरकारला. जर त्यांनी परत एकदा धनंजय मुंडेला चान्स दिला तर मग या सरकारचं काही कुठे खरं नाही असंच इथे आपल्याला स्पष्टपणे बोलावं लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर? धनंजय मुंडेंना इन करायला पाहिजे नाही? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला तर विसरू नका. धन्यवाद.